संयुक्त राष्ट्र संघ द्वारा घोषित 13 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय आदिवासी अधिकार दिन निमित्त आयोजित 10वे राष्ट्रीय अधिकार परिषदेसाठी नाशिक विभागातून हजारो प्रतिनिधी रवाना। गोव्यात मडगाव येथे गुंजणार एक तीर एक कमान सारे आदिवासी एक समानचा नारा। आदिवासी समाजाच्या अस्तित्व, अधिकार आणि हक्कांच्या जाणीवेला अधोरेखित करणारा आंतरराष्ट्रीय आदिवासी अधिकार दिवस यावर्षी गोव्यात मोठ्या राष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून साजरा होत आहे। आदिवासी समन्वय मंच भारत व गाकुवेद फेडरेशन गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने 12 व 13 सप्टेंबर 2025 या कालावधीत मनोहर पर्रिकर इंडोर स्टेडियम नावेडियम मडगाव येथे या ऐतिहासिक परिषदेचे आयोजन करण्यात आले। यामध्ये भारतातील अनेक राज्यातील चालीरीती, रूढी, सांस्कृतिक परंपरा, संस्कृती, पेहराव, खाद्य संस्कृती, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच आदिवासींच्या समस्या, जीवनमान यांचा अभ्यास करण्यासाठी नाशिक, गोंदिया, नागपूर, धुळे, नंदुरबार, ठाणे, अहिल्यानगर, पुणे, पालघर, नांदेड, महाराष्ट्रासह गुजरात, दीव, दमण, दादरा, नगर हवेली या आदिवासी बहुल राज्यातून हजारो आदिवासी बांधव एकाच मंचावर उपस्थित राहणार आहे। या कार्यक्रमातून एकात्मता, सामाजिक जीवन, सहजीवन, आत्मसन्मान, सभ्यता, सहकार्य ही जीवन मूल्य वृद्धिंगत होणार आहे। या राष्ट्रीय परिषदेचे वैशिष्ट्य असं की देशभरातून सुमारे 2000 ते 3000 आदिवासी समाजातील प्रतिनिधी, सामाजिक संघटना, संशोधक व कार्यकर्ते यात सहभागी होणार आहे। या पार्श्वभूमीवर परिषदेच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या समस्या, उपाययोजना व पुढील दिशा यावर सखोल विचार मंथन होणार आहे। विशेषतः पर्यावरण व मानव समूह यावरील गंभीर चर्चेचा केंद्रबिंदू ठरणार आहे। तसेच आदिवासींच्या सांस्कृतिक वारशाचे जतन, त्यांच्या जीवन मूल्यांचे संवर्धन, हक्कांचे संरक्षण यावर ठोस मांडणी केली जाणार आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्रसंघाने 1993 साली पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय आदिवासी वर्ष जाहीर केले होते। त्यानंतर दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय झाला। तसेच 13 सप्टेंबर 2007 आंतरराष्ट्रीय आदिवासी अधिकार दिवस जाहीर करून 46 कलमी अधिकारी घोषित करण्यात आले। त्याची अंमलबजावणी व संरक्षण करण्यात यावी अशी घोषणा करण्यात आली आहे। भारतात 2016 पासून आदिवासी समन्वय मंच भारत राष्ट्र स्तरावर हा दिवस सतत वेगवेगळ्या राज्यात आयोजित करत आहेत। आतापर्यंत दिल्ली, नागपूर, रांची झारखंड, म्हैसूर कर्नाटक, भिलोडा गुजरात, दीपू आसाम, रायपूर छत्तीसगड, भद्राचलम तेलंगणा, शिमला हिमाचल प्रदेश येथे राष्ट्रीय मेळावे झाले असून यावर्षीचा 10वा राष्ट्रीय मेळावा गोवा राज्यात होत आहे। गोव्याच्या परिषदेच्या माध्यमातून देशातील सर्व आदिवासी समाज एकत्र येऊन हक्कांची लढाई, पर्यावरणाचे संरक्षण व सामाजिक एकात्मता या मुद्द्यांवर एकमताने ठराव मांडतील अशी अपेक्षा आहे। या परिषदेला देशभरातील आदिवासी समाजाच्या नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध जण उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्रातूनच अंदाजे 600 ते 700 प्रतिनिधी या मेळाव्यासाठी रवाना होत आहेत। आयोजक आदिवासी समन्वय मंच भारत यांनी राज्यातील बांधवांना या परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आदिवासी समन्वय मंच भारत समन्वय अशोक बागुल, महाराष्ट्र योगेश उसंडी गडचिरोली, ॲडव्होकेट संतोष कुळमेथे चंद्रपूर, नलिनी गावळकर गोंदिया, अशोक मसराम नागपूर, मांगीलाल गांगुर्डे धुळे, कृष्णा गावित नंदुरबार, दीपक फुपाणे ठाणे, रोहिदास टगळे अहिल्यानगर, पंकज ठाकरे सोलापूर, लक्ष्मण वळवी सिंधुदुर्ग, सतीश लेंभे पुणे, कुसुमताई अलाम, जयवंत गारे, किसन ठाकरे, रमेश भोये, जयवंत गारे, दत्तू सावळे, विजय पवार, पंडित बहिरम, रतन चौधरी व हिरालाल भोई यांनी केले आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खेरनर सह प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा।